मैं उस देश की नागरिक हूँ जिस देश में छत्रपति शिवाजी महाराज और सम्राट अशोक जैसा राजा था। मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ हर डाल डाल पर सोने की चिड़िया बसती थी। मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ हर 50 मील पर लोगों का मजहब, लोगों की भाषा और लोगों का परवेश बदलता था। मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ अखंड हिंदुस्तान को उल्लेखित किया जाता था। और मैं उस देश की नागरिक हूँ जहां अपने भूगोल से पहले पूरे ब्रह्मांड का भूगोल याद आता था। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समाज विघातक प्रवृत्तींना मूठ माती देत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करणारे माझे वंदनीय शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि अप्रत्यक्षपणे या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले माझे विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, किती आक्रोश तो झाला, किती आक्रोश तो झाला, सडा पडला मृतदेहांचा, नद्या वाहिल्या रक्तांच्या, तेव्हा आज हा दिवस उगवला। 15 ऑगस्ट आज भारताचा स्वातंत्र्य दिन। अहो, स्वातंत्र्याची किंमत तर त्यालाच समजू शकते ज्याने आपलं अख्खं आयुष्य गुलामगिरीमध्ये काढलंय। आपण तर किती सौभाग्यशाली आहोत की आपण या स्वतंत्र भारतामध्ये जन्माला आलो। 1947 पूर्वी हा भारत देश आपल्याकडे बलिदान मागत होता। म्हणजे मला या गुलामगिरीच्या बेड्यातून मुक्त करण्यासाठी तुम्हाला बलिदान द्यावं लागलं तरी चालेल, पण द्या, पण मला या बेड्यातून मुक्त करा। हा देश फाशी मागत होता की इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडत असताना त्यांनी जर फासाच्या तख्त्यावर लटकवले तरी तुम्ही जा, पण मला या गुलामगिरीच्या बेड्यातून मुक्त करा। हा देश बंड मागत होता की तुम्ही इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारा, पण मला या गुलामगिरीच्या बेड्यातून मुक्त करा। पण आज ती परिस्थिती राहिली नाही। आज देश आपल्याकडे बंड मागत नाही, फाशी मागत नाही, बलिदान मागत नाही, तर हा भारत देश आपल्याकडे एकच किंवा हा भारत देश आपल्या नागरिकांकडे एकच आवाहन करतो आहे की नागरिक हो, तुम्हाला जे काम दिलेले आहे, तुमच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, तुमची जी कर्तव्य आहेत, ती तुम्ही प्रामाणिकपणे आणि जिद्दीने पार पाडा। आणि मला आत्मनिर्भरतेकडे जाण्यासाठी जी मदत लागेल ती सर्व मदत तुम्ही मला करा। जर तुम्ही एका पिढीचं नियोजन करत असाल तर तुम्ही एका पिढीला सुशिक्षित करा, पण जर तुम्ही पिढ्यानपिढ्या म्हणजे असं दीर्घ भविष्याचं जर नियोजन करत असाल ना, तर मात्र तुम्ही संशोधना पलीकडे जा। बघा, संशोधना पलीकडे हा शब्दच इतका व्यापक आहे की या शब्दाने अनेक क्षेत्र, अनेक घटक, अनेक उपघटक सामावलेले आहेत। मी विज्ञान शिक्षिका या नात्याने त्यातला एक महत्वाचा घटक आज तुमच्या समोर मांडणार आहे आणि त्या घटकाचं नाव आहे विज्ञान व तंत्रज्ञान। स्वातंत्र्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञानाकडे निघालेला भारत। आणि आजचा दिवस त्याच्यासाठी खूप चांगला आहे, कारण या तिरंग्याने 1947 ते 2021 पर्यंतचा बदललेला भारत, विज्ञान आणि तंत्रज्ञान युगामध्ये भारताची होणारी प्रगती ही त्याने पाहिली आहे। तो साक्षी आहे याला। विज्ञान तंत्रज्ञान हा शब्द उच्चारल्यानंतर मला एक किस्सा इथे मुद्दामून सांगावासा वाटतो। मी जेव्हा 11वी रसायनशास्त्र या स्वतंत्र विषयाचा श्री गणेशा करते ना, तेव्हा पहिलाच धडा आहे डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी। आणि तिथे असं लिहिलंय, डाल्टन स्टेट्स दॅट एव्हरी मॅटर इन द युनिवर्स विच इज मेड अप ऑफ स्मॉल ॲटम्स। मग मी त्याच्या खाली येते, खाली बघितल्यानंतर एका चौकडीमध्ये एक माहिती दिलेली आहे। ती माहिती ज्या महापुरुषांनी मांडली आहे ते भारतीयच आहेत आणि त्यांनी ही माहिती इसवी सन पूर्व 4थ्या व 5व्या शतकातच दिली आहे। त्यांनी जगाला असं सांगितलंय की पदार्थ हा कणापासून बनलेला असतो आणि कण हे सगळ्यात छोटा भाग आहे पदार्थाचा, आणि ॲटमला कण असे म्हणतात। म्हणजे प्रत्येक पदार्थ हा कणापासून बनलेला आहे आणि कण हा सगळ्यात छोटा भाग आहे पदार्थाचा। मग डाल्टन आणि या थिअरीमध्ये काय फरक आहे? फरक एवढाच आहे की यांनी, या भारतीय महापुरुषांनी ज्यांचं नाव आहे महर्षी कणाद, जे मी अभिमानाने मुलांना सांगते, त्यांनी ही थिअरी इसवी सन पूर्व 4थ्या शतकाच्या उत्तरार्धात मांडली आणि डाल्टनने ही थिअरी 1810 साली मांडली। तंत्रज्ञान हा विषय आला ना की एक अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं नाव इथे घ्यायलाच हवं, आणि ते म्हणजे आहे डॉक्टर होमी जहांगीर भाभा। डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली आणि त्या कल्पनेला
एक आकार देण्यासाठी विलायतेतून अनेक फोन आले की तुम्ही इथे या, तुमची जी काही कल्पना आहे ती साकारण्यासाठी जे जे काही भांडवल लागेल ते आम्ही पुरवतो, जागा देतो, पण तुम्ही आमच्या राष्ट्रासाठी काम करा. पण वाचनात एक विधान आलं, त्यात त्यांनी असं लिहिलंय की अरे मी ज्या राष्ट्रात जन्माला आलो ते सोडून मी तुमच्या राष्ट्रात का येऊ? मी ज्या राष्ट्रात जन्माला आलो त्यांच्याबद्दल माझ्या काहीतरी जबाबदाऱ्या, माझ्या काहीतरी कर्तव्य असतील ना, ते सोडून मी तुमच्या राष्ट्रात नाही येऊ शकत, मला ते शक्य नाही. आणि याच जिद्दीने 1954 साली त्यांनी AEET ची स्थापना केली. आणि इतक्यावरच ते थांबले नाहीत, तर 1958 साली त्यावेळचे विद्यमान पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते त्यांनी ते AEET राष्ट्राला समर्पित केले. केवढं महान कार्य आहे. आणि आज जर तुम्ही पाहाल 2021 साली, तर तीच संस्था BARC, ज्याचं नामकरण इंदिरा गांधींनी 1967 साली केलं, तीच भाभा अणु संशोधन केंद्र आज मुंबईची नाही तर पूर्ण भारताची शान वाढवते आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातलं एक सशक्त उदाहरण म्हणजे IIT म्हणजे तंत्रज्ञानाचं एक परमोच्च शिखर. त्यातून बाहेर पडणारा विद्यार्थी हा विद्यार्थी नसतो, तर ते संशोधक आणि एक उद्योजकच असतो. 1950 साली बंगालमध्ये पहिली IIT स्थापन झाली, खडगपूरमध्ये. त्यानंतर तेव्हा बंगाल आपल्या भारतामध्ये नव्हता, आपल्या भारताची फाळणी झाली होती. पण त्यानंतर 1958, 59 आणि 61 सलग 3 वर्षी भारतामध्ये 3 ठिकाणी IIT ची स्थापना झाली. मग कलकत्ता असेल, मुंबई असेल आणि लखनौ असेल. आणि आज जर तुम्ही पाहिलात 2021 साली, तर भारतामध्ये 23 IITs समर्थपणे भारतीय उद्योजकांना आणि भारतीय संशोधकांना बाहेर काढत आहेत. आता इथे एक शायरी आठवते, दुनिया की मुश्किलों को आसान कर दिखाया, दुनिया की मुश्किलों को आसान कर दिखाया, जो मुमकिन नहीं था वो मंगलयान कर दिखाया, जो मुमकिन नहीं था वो मंगलयान कर दिखाया. गीता कुरान बाइबल आपस में लड़ रहे थे, गीता कुरान बाइबल आपस में लड़ रहे थे, तो करना था वो काम वो हमारे भारतीय वैज्ञानिकों ने कर दिखाया. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मला कशाबद्दल सांगायचंय. बरोबर आहे, मंगलयान या रूपाने मंगळाला आपण मॉम दिली. मॉम हे त्या मंगलयानाचं नाव आहे. आणि आपली मॉमने त्या मंगलयानाला कवेत घेतलं आणि आपण मंगळाला भेटलो. इस्रोने जेव्हा ही मॉम मंगळाला दिली, तेव्हा या मंगळयानाची एक विशेष गोष्ट अशी आहे की हे मंगळयान तयार करण्यासाठी अमेरिकेतल्या हॉलिवूड मूवीला जेवढा खर्च येतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने कमी खर्चात हे मंगळयान तयार झालं. यात अंतराळ जेव्हा विषय येतो त्यावेळी अजून एका व्यक्तिमत्वाचं नाव आठवतं, आणि ते म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. असं नाही की आपण याच्यापूर्वी म्हणजे 2008 पूर्वी आपण चंद्रावर गेलो नाही, गेलो. आपण चंद्रावर पाऊल ठेवलं, पहिलं पाऊल ठेवलं, सगळ्या गोष्टी केल्या. पण ही गोष्ट मला इथे फार महत्वाची सांगावीशी वाटते की 2008 साली डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या अध्यक्षतेखाली आपण चांद्रयान 1 पाठवून चांदोमामाला भेटलो. आणि या चांद्रयानने चांदोमामाचे वेगवेगळ्या अँगलने टोटल 72,000 फोटो काढले आणि ते आपल्या भारतीयांना पाठवले. आणि आम्ही शिक्षकांनी ते गुगलवरनं डाउनलोड करून आमच्या विद्यार्थ्यांच्या मनातील जो दूध वाटीतला चांदोमामा होता त्याला बाहेर काढून चांदोमामाकडे एका वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायला शिकवले. आता तर चांद्रयान 2 सुद्धा लॉन्च झालंय. इस्रोने तर इतकी कमालच केली आहे, 104 उपग्रह एक साथ अंतराळात पाठवून भारताला विश्वविक्रमाच्या यादीत नाव नोंदवायला लावलंय. केवढी प्रगती आहे ही विज्ञान आणि तंत्रज्ञान. स्वातंत्र्यानंतरचे ते दिवस गेले हो. तेव्हा आपण पारंपरिक शेती करत होतो, पारंपरिक गोष्टींचा वापर करत होतो. संरक्षण खात्यात सुद्धा पारंपरिक जे काही शस्त्रास्त्र होती ती वापरत होतो. आता दिवस वेगळे आहेत. बघा, एक छोटंसं उदाहरण देते, त्याच्यावरच तुमच्या लक्षात येईल की पूर्वी तार होती, तारा यायच्या. एखादा माणूस जर मृत झाला तर तार यायची, आणि मग जेव्हा त्या माणसाच्या घरचे नातेवाईक त्या मृत माणसाच्या घरी पोहोचेपर्यंत त्याचं 12वं उजाडायचं. मग वायरीवाले टेलिफोन आले, मग शेजाऱ्यांच्याकडे निरोप द्या,
त्यांच्याकडे असं झालंय तसं झालंय, या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. तुम्ही रत्नागिरीला गेलात तर तुम्हाला तो कॉइन बॉक्स दिसेल लाल कलरचा, एक एक कॉइन टाकायचा आणि बोलायचं, म्हणजे बाय करायला सुद्धा वेळ नाही जर तुमच्या कॉइनचे सेकंड संपले तर. आता नाही, आता घरातला प्रत्येक माणसाच्या हातात मोबाईल, जितकी माणसं तितका मोबाईल. म्हणजे इतकी टेक्नॉलॉजी झाली आहे की जर समजा बायको किचन मध्ये काम करत असेल आणि नवरा जर बेडरूम मध्ये असेल तर बायको तिथून मेसेज करते की कम फॉर डिनर, तेव्हा नवरा रिप्लाय करतो की येस, वेट फॉर अ मिनिट, आय एम इन अ मीटिंग. म्हणजे पूर्वीचे ते दिवस गेले, तेव्हा बोलवणं होतं, या जेवायला, हाक मारणं होतं. आता ते दिवस राहिले नाहीये. स्वातंत्र्यानंतर हरित क्रांती झाली, धवल क्रांती झाली. इंदिरा गांधींच्या काळात तर शस्त्रास्त्र क्षेत्रामध्ये खूप, म्हणजे संरक्षण खात्यातच खूप मोठी प्रगती झाली. आता तर आपण एक INS विक्रांत भारतीय नौदलामध्ये आता त्याचं सी ट्रायल चालू आहे. 2024 साली ती स्वदेशी बनावटीची नौका आपल्या भारतीय संरक्षण दलामध्ये सामील होणार आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतर आपण विज्ञान तंत्रज्ञान युगात पाऊल ठेवलंच. पण आत्ताचं जे दशक पाहाल, हे दशक नुसतंच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं नाहीये, तर प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या पुस्तकामध्ये किंवा यांच्या भाषणामध्ये त्यांनी आपली एक इच्छा व्यक्त केली होती की 2020 साली आपला भारत देश महासत्ता बनेल. त्यांनी एक स्वप्न उराशी बाळगलं होतं आणि याच स्वप्नाला पंख दिलं आपले आत्ताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी. मोदीजींनी आपल्याला साक्षरता अभियानाकडून डिजिटल साक्षरता अभियानाकडे नेले. ही तंत्रज्ञान क्षेत्राचीच प्रगती आहे. आणि या कोरोना महामारीमध्ये आपण या डिजिटल इंडिया अंतर्गत बऱ्याच गोष्टी सहज आणि सुलभतेने घर बसल्या करू शकतो आणि आपण या कोरोना महामारीला दूर ठेवू शकतो. कोरोनाचं नाव आठवलं की मला कुसुमाग्रजांच्या या ओळी प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यामध्ये दिसतात. सरणार कधी रण प्रभो शिरी, सरणार कधी रण प्रभो शिरी, हे कुठवर साहू खावशिरी. कारण कोरोना हे एक युद्धच आहे. या युद्धामध्ये फक्त राजा, सैनिक, हत्ती, घोडे नाहीयेत, तर या युद्धामध्ये आपल्या विरुद्ध लढतोय तो फक्त आणि फक्त एक अदृश्य विषाणू. या युद्धामध्ये प्रत्येक जण योद्धा म्हणून लढतोय, प्रत्येक जण योद्धा म्हणून जिंकण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यांनाच जिंकायचंय, सगळ्यांनाच या युद्धामध्ये जिंकायचंय. पण हे युद्ध थांबणार कधी, हे युद्ध कमी कधी होणार, याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत. आणि अशा या कठीण परिस्थितीमध्ये आपल्या भारतीय संशोधकांनी अथक प्रयत्नांनी, अथक अभ्यासाने एक जीवनदायिनी लस आपल्या भारतीयांसमोर ठेवली आणि ती म्हणजे कोवॅक्सिन, जी आपण घेतो. आणि इतकंच नाही, कोविशिल्ड जी ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस आहे, त्या लस निर्मितीमध्ये किंवा त्या लसीच्या संशोधनामध्ये आपली भारतीय वंशाची महिला वैज्ञानिक चंद्रबला दत्ता हिची फार महत्वाची भूमिका होती. म्हणजे आपण फार पूर्वीपासून लस निर्मितीमध्ये अग्रेसर आहोत, पण आजही आपण ते स्थान टिकवलेलं आहे हे भारताने सिद्ध करून दाखवलंय. आणि इतकंच नाही तर येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये आता हैदराबादच्या लॅब मध्ये कॅन्सरचा नाव घेतलं तरी सुद्धा आपल्या अंगावर काटा उभा राहतो. अशा आजारावरती लस येणं याच्यासारखी सुखदायी दुसरी गोष्ट नाही. ती लस आपले भारतीय लवकरच बाजारात आणणार आहे. म्हणजे आपण लस निर्मितीमध्ये अग्रेसर होतो, आहोत आणि राहणार आहोत हे भारताने सिद्ध करून दाखवले. आणि त्यासाठीच आपले माननीय मोदीजींनी आपल्या स्वदेशी वस्तूंवर विश्वास ठेवा यासाठी एक सूत्र भारतीयांच्या समोर दिलं आणि ते आहे लोकल टू व्होकल. इतिहास भूतकाळ नसतो, तर तो पाहिलेला असतो, तो रचलेला असतो आणि तो कायमचा कोरलेला असतो. माननीय मोदीजींनी वेगळं काही सांगितलं नाही, आपल्या इतिहासाचीच पुनरावृत्ती केली आहे. जेव्हा आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये होता त्यावेळी आपल्या भारतीय क्रांतिकारकांनी परदेशी मालाची होळी केली होती आणि स्वदेशीचा अंगीकार करा असा आग्रह धरला होता. तीच पुनरावृत्ती आता झालीय. फक्त तेव्हा बंड करत होतो, आता बंड नाही, तर आपण सगळे सुशिक्षित आणि सुजाण स्वतंत्र भारतात राहणारे नागरिक आहोत. तेव्हा आपण स्वखुशीने लोकल टू व्होकल म्हणजेच स्वदेशीचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार करावा हा आग्रह त्यांनी भारतीयांना सांगितलाय. कारण स्वदेशी जर आपण अंगीकारलं, स्वदेशीचा प्रचार प्रसार केला तर आपल्या स्वदेशातला पैसा हा स्वदेशातच खेळेल आणि आपल्या भारताचा आर्थिक कणा मजबूत होईल आणि याचा कळत नकळत परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होईल आणि आपली अर्थव्यवस्था
मजबूत होऊन आपण महासत्तेकडे वाटचाल करू. आणि म्हणून आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मी एक पण घेते आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी हा पण घ्यायला हवा की हम स्वदेशी उत्पादों को अपनाएंगे और भारत को आत्मनिर्भर बनाएंगे, भारत को आत्मनिर्भर बनाएंगे. जय हिंद.